वेड, डाग, 10. तुझ्या घरचे लग्नाला एवढी घाई का करतायत? आम्ही माझ्या ताईचं लग्न तर अगदी आरामात केलेलं. म्हणजे भाऊजी सुद्धा माझ्यासारख्याच सिच्युएशन मध्ये होते ना. पण आम्ही त्यांचा प्रॉब्लेम समजून घेऊन वर्षभराने लग्न केलं. म्हणून तुला विचारतोय. बाकी तू गैरसमज नको करून घेऊस. मला वाटलं भाऊजींना जसं आम्ही समजून घेतलं तसं मला पण माझ्या सासरची मंडळी समजून घेतील. पण तसं अजिबात होत नाहीये. निनादने नाराज होतच म्हटलं. आता पुढे. निनादच्या प्रश्नाने मैथिलीच्या चेहऱ्यावर थोडे भीतीचे भाव उमटले. मुलगी म्हटलं की आई पप्पांना मुलीचं थोडंफार टेन्शन हे असतंच ना. त्यात आप्पांना 2 अटॅक येऊन गेलेत. त्यांची प्रकृती देखील स्थिर नसते. आपल्या मुलीला सुखाने संसार करताना त्यांना बघायचंय. खरं सांगू तर मला सुद्धा एवढ्या लवकर लग्न करायचं नव्हतं. माझं BSc झालंय आणि मी पुढे MSc पण करतेय. निदान हे वर्ष तरी मला लग्न नव्हतं करायचं. पण माझं सुद्धा माझ्या घरच्यांसमोर काहीच चालत नाही ना. मैथिली सुद्धा नाराज होतच बोलत होती. तू MSc करतेयस? निनादने आश्चर्य व्यक्त करत तिला विचारलं. इथे मुंबईत आल्यावरच ऍडमिशन घेतलं मी. म्हणजे मी एवढ्यात लग्न करेल असं मला वाटत नव्हतं. कारण मला पुढे शिकायचं होतं. मैथिलीच्या आवाजात निनादला नाराजी जाणवली. कठीण आहे मग, उसासा टाकतच निनादने म्हटलं. काय? मैथिलीने विचारलं. ह्या घरात तुझं ऍडजस्ट करणं ग. तसं मी असणार इथे तुझ्यासोबत, पण मी इथे नसणार सुद्धा कारण मी हाँगकाँगला जातोय ना. असं काही बोलून निनादने मैथिलीला आणखीनच गोंधळात टाकलं. म्हणजे? मैथिली थोडं घाबरतच निनादला विचारू लागली. माझी आजी थोड्या जुन्या विचारांची आहे. तुला जे काही करायचं असेल त्याला माझा विरोध कधीच नसेल. पण आजी जसं आईसोबत वागते त्यावरून मी हे सांगेन की जॉब आणि कॉलेज या दोन्ही गोष्टी तू करायला गेलीस तर ती चिडचिड करेल. आणि तिची चिडचिड बघून तुझी पण थोडी चिडचिड होईल. जसं तुझं तुझ्या घरच्यांसमोर काहीच चालत नाही तसं माझं पण आहे. हे मी तुला आधीच म्हटलंय. तू दोन्हीपैकी एक सोड असं मी तुला अजिबात बोलणार नाही. तुला जमणार असेल तर तू दोन्ही गोष्टी कर. पण तुला स्वतःसाठी स्वतःहून तसा वेळ काढावा लागेल. माझी आई तुला समजून घेईल आणि मदत देखील करेल, यावर नो डाऊट. पण तू सुद्धा माझ्या घरातील प्रत्येक माणसाला समजून त्यांची मनं जपून तुला आवडते ती हॉबी करू शकतेस. तू जॉब करच अशी बळजबरी तुला माझ्या घरातील कोणीच करणार नाही. पण आजीपासून थोडा वेळ सुरक्षित राहायचं असेल तर तू कामावर किंवा कॉलेजला जावं असे सजेशन मी तुला नक्कीच देईल. निनादने म्हटलं. त्याचं बोलणं ऐकून आजीबद्दल तिच्या मनात थोडी भीती निर्माण झाली. जास्तच स्ट्रिक्ट आहेत का त्या? मैथिलीने भीतीदायक भाव चेहऱ्यावर आणतच निनादला विचारले. होम मिनिस्टर पदावर आहे म्हटलं तर थोडं स्ट्रिक्ट असणारच. पण तू समजतेस तशी स्ट्रिक्ट नाही ग ती. तशी खूप चांगली आहे, पण तिला तिच्या सुनांवर बॉसगिरी करायला खूप आवडतं. निनाद म्हणाला. मी MSc करायचं राहूच देऊ का मग? तसं माझं कॉलेज फक्त सॅटर्डे संडेच असतं, ते पण 2 तास. सॅटर्डे संडे ऑफिसला सुट्टी असते. मला कम्फर्टेबल वाटलं म्हणून मी ऍडमिशन घेतलं. अभ्यास असतो थोडाफार, पण तो ऑफिसमध्ये जाताना येताना जो ट्रॅव्हलिंग टाइम भेटतो त्यात करते मी. आणि यापुढेही तेव्हाच करत जाईल. पण कधी कधी असाइनमेंट सबमिट करायच्या असतात, तेव्हा फक्त थोडं मला ऍडजस्ट केलं असतं तर. आणि एक्झाम टाइमला. मैथिली छोटंसं तोंड करतच निनादला विचारत होती. तिचा चेहरा बघून निनादलाच तिची दया आली. माझ्या घरचे एवढे वाईट नाहीत ग. आजी सोडून सगळेच तुला मदत करतील. माझे पप्पा आणि बाबा तर तुला तुझ्या असाइनमेंट लिहून पण देत जातील. एक्झाम आहे असं माझ्या आईला बोललीस ना तर आई तुला काम सुद्धा देणार नाही. तुला सगळं मॅनेज करायला जमणार असेल तर कर ग बिनधास्त. तिच्यातील आत्मविश्वास वाढवण्याचं काम निनाद करत होता. पण तुमची आजी. मैथिलीची गाडी अजूनही आजीवर येऊन थांबत होती. मी आहे ना. एकदा लग्न होऊन घरी आलीस ना तर आजीला कसं मॅनेज करायचं याचं ट्रेनिंग मी तुला देईल. डोंट वरी ग, फक्त माझ्यावर विश्वास ठेव. निनादने तिला स्मित देतच म्हटले. त्याच्या ओठांवर उमटलेलं स्मित बघून मैथिलीने नजर थोडी वर करत
थेट त्याच्या नजरेत पाहिलं. निनादचं सुद्धा असंच काहीसं होतं. तो सुद्धा तिच्या नजरेत बघण्यात हरवून गेला. दोघेही एकमेकांच्या नजरेत कधी हरवून गेले हे दोघांनाही कळलेलं नव्हतं. झाली का आमच्या नीनूची गार्डनिंग बघून? अचानकपणे ताईचा आवाज दोघांच्याही कानी पडला. तसं दोघेही स्वतःला सावरत एकमेकांपासून दूर उभे राहिले. नक्की गार्डनिंग बघणंच चालू होतं ना इथे? ताई दोघांनाही चिडवू लागली. मैथिली डोळे मोठे करतच निनादकडे पाहू लागली. ताईला काय उत्तर द्यायचं हे तिला कळत नव्हतं. आमच्या बहिणाबाईचं बोलणं मनावर नको घेऊस ग. 2 मुलांची आई आहे, पण ही हिच्या लहान मुलीपेक्षा पण खूप लहान आहे. हिच्या आत्ताच्या बोलण्यावरून कळलंच असेल ना तुला? स्वतःच्या बहिणीच्या गळ्यात हात टाकत निनादने मैथिलीला विचारलं. त्याच्या अशा बोलण्यावर मैथिली थोडीशी गोंधळून गेली आणि जास्त विचार न करता तिने हो मध्ये मान डोलावली. निनादला हसू आलं. बघितलंस, ती नवीन असून सुद्धा तिला कळलं. आता निनाद आपल्या ताईला चिडवू लागला. ताईने ओठ दुमडत चेहऱ्यावर रडवे भावानंच हुंकार भरला. आपण नक्की कशासाठी हो बोललो हेच मैथिलीला कळलं नाही. खरं तर निनाद अवतीभोवती असल्यावर तिचा गोंधळ उडायचा आणि आता सुद्धा तेच झालेलं. सॉरी ताई, मला असं बोलायचं नव्हतं. मैथिलीने अपराधीपणाचे भाव चेहऱ्यावर आणत ताईला म्हटलं. ताई, तिला खरंच असं नव्हतं म्हणायचं ग. गैरसमज करून घेऊ नकोस. निनाद म्हणाला. हो ना, मैथिली म्हणाली. चेहऱ्यावर गंभीर भाव होते. माझ्या ताईला अजिबात म्हणजे अजिबातच कळत नाही असं तुला बोलायचं होतं ना मैथू? निनादने मैथिलीला अजून गोंधळात पाडलं. निनाद पण आपल्याला मैथू बोलतायत हे ऐकून मैथिली त्याच्याकडे पाहू लागली. हो. निनादच्या नजरेत नजर भरतच मैथिलीने हो म्हटले. हा? ताईने डोळे मोठे करत तिच्याकडे पाहिलं. म्हणजे नाही निनाद, तुम्ही मला कन्फ्यूज करताय. ताई, तुम्ही जसं समजताय तसं मला नव्हतं बोलायचं. प्लीज गैरसमज नका न करून घेऊ. मैथिली थोडी बेचैन झाली. ताईचा हात स्वतःच्या हातात पकडत तिची समजूत काढू लागली ती. निनाद आणि ताईने एकमेकांकडे पाहिलं आणि दोघांनीही गंभीर चेहरा करत मैथिलीकडे पाहिलं. दोघांनीही केलेला गंभीर चेहरा बघून मैथिलीचे हातपाय गळून गेले होते. ताईचा हात सोडत घाबरतच स्वतःच्या साडीच्या पदरासोबत ती खेळत बसली. तिने केलेला चेहरा बघून दोघा बहीण भावांनी एकमेकांना टाळी दिली आणि ते हसू लागले. तुम्ही दोघं माझी मस्करी करताय ना? दोघांवर नजर टेकवतच मैथिलीने म्हटलं. नशीब, लवकर कळलं तुला. आम्हाला वाटलं आता रडतेस की काय, वेडाबाई. ताईने प्रेमानेच मैथिलीच्या गालावरून हात फिरवला. ताई, माझी होणारी बायको हसताना खूप क्यूट दिसते ना? असा प्रश्न करत निनादने आपल्या ताईच्या गळ्याभोवताली हातांचा विळखा घालत हनुवटी स्वतःच्या हाताच्या कोपऱ्यावर ठेवत एक प्रेमभरी नजर मैथिलीवर टाकली. तुझ्या या क्यूट बायकोची बाहेर वाट पण बघत असतील सगळे. मैथिली, चल बघू लगेच बाहेर. ताई मैथिलीच्या हाताला पकडत तिला बाहेर घेऊन आली. निनाद सुद्धा दोघींच्या मागोमाग बाहेर येऊन बसला. आपल्या ठरलेल्या दिवशी साखरपुडा उरकून घेऊयात आणि त्यानंतर 15 दिवसांनी अगदी रितसर पद्धतीने लग्न करूयात. मैथिलीच्या दादाचे शब्द नुकतंच हॉलमध्ये प्रवेश केलेल्या तिघांच्याही कानावर पडले. निनाद आणि मैथिलीने डोळे मोठे करतच एकमेकांकडे पाहिलं. नंतर मात्र दोघांनीही एकमेकांना गोड हसून दाखवलं. ठरल्याप्रमाणे दोन्ही परिवार साखरपुड्याच्या तयारीला लागले. स्थळ पुणे. इथे साईराज सुद्धा शुद्धीवर आला होता. श्रीचा हात स्वतःच्या हातात घट्ट पकडून तो शांत पडून होता. शरीराला होणाऱ्या वेदनेने डोळ्यातून फक्त पाण्याच्या धारा वाहत होत्या. त्रास होतोय का? श्रीने त्याच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवतच त्याला विचारलं. हो. साईराज कापऱ्या स्वरातच उत्तरला. का असं वेड्यासारखं वागलास? श्रीने राग दाखवतच विचारलं.
हे तू तिलाच जाऊन विचार. साईराजने कोड्यातच त्याला उत्तर दिलं. कोणाला जाऊन विचारू? तर श्रीला माहिती होतं आणि त्याला साईराजकडूनच ऐकायचं होतं. अजून कोणाला? साईराजने हळव्या सुरातच विचारलं. मैथिलीला. श्रीने स्वतःच तिचं नाव घेतलं. तसं साई डोळ्यात पाणी आणत त्याच्याकडे एकटक बघत राहिला. तू तिला भेटायला गेलेलास ना? ती त्या दिवशी भेटलेली तुला? श्रीला त्या दिवशी जे काही घडलं ते सगळं काही जाणून घ्यायचं होतं. त्या दिवशी ती थोडी वेगळीच वाटली. ती माझ्यासोबत शांतपणेच बोलत होती. तिला मी नकोय हेच सांगत होती. जवळपास 3 वर्ष आम्ही रिलेशनमध्ये आहोत. आतापर्यंत प्रत्येक गोष्ट मी तिच्या मर्जीप्रमाणे करत आलो यार. ज्या जमत नव्हत्या त्या सुद्धा केल्यात. हे सगळं मी तिला एक्सप्लेन केलं. नंतर ती रडू लागली. कुठेतरी आपण चुकतोय याची जाणीव तिला झाली होती. पण साईराज बोलता बोलता मध्येच थांबला. पण काय? श्रीने विचारलं. पण काय? कळेलच पुढील भागात. हा भाग कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.